चला आता आपण करणार आहोत कोवळ्या दुधाच्या वड्या। आपण 1 लिटर दूध घेतलेलं आहे, त्यात 2 वाट्या साखर घेतली आहे, 4 विलायची। चला आता आपण पुढे पाहूया। चिकाचं खरवज आपण करण्यासाठी उकळून घेतलेलं आहे। त्यात पाणी ठेवून मी 10 ते 15 मिनिटं उकळून घेतलेलं आहे। असं घट्ट झालेलं आहे हे पीठ। आता आपण ह्याचं असं काप काढून साईडला ठेवून ह्याचे असं काप काढून असं खिसून घेऊया। पुढील आपण पाहूया आपण असं झालेलं आहे। चला आता आपण हे खिसून झालेलं आहे, असं ह्या प्रकारे असं खिसून घ्यायचं। हे आपण ह्याचं असं काढून घेऊ। खिसणीचं असं खिसून घेतल्यानंतर असं जे असते ना, असं घट्ट गोळा झालेला ते सुटसुटीत होतं। आणि आता आपण साखर घालू आणि साखर आणि हे घालून परतून घेऊ आपण कढईत एका घालून। चला आता पाहू पुढचं। चला आता आपली बारीक गॅस केलेला आहे। आपण एक चमचा साजूक तूप घातलेला आहे आपण त्यात। हे खिसून घेतलेलं आहे खरबूज, हे आता आपण घालून घेऊया। हे विलायची पूड घातलेली आपण बारीक करून, साखर घालून घेऊया। आपण ह्याला एकजीव हलवून घेऊया। एकजीव झाल्यानंतर ह्याला पाणी सुटेल आणि छानसं पुढील पाहूया आपण। छानसं एकजीव होत आलाय। साखर पूर्णपणे एकळसर असं हलवायचं, म्हणजे खाली चिटकणार नाही। खाण्यासाठी एकदम टेस्टी आणि पौष्टिक आहे। चला आपण आता पुढील पाहूया। आपण ह्याला हलवलेलं आहे, असं ह्याला पाणी सुटलं साखर घातल्यानंतर। हळूहळू ओलावा हटत आला, कोरडं पड झालं। अजून ह्याला 5 मिनिट असं हलवायचं। आता बिस्किटी कलर, गोल्डन कलर ह्याला येते। छानसं तयार होत आलेलं आहे आपलं। तुम्हाला कशा बनवायचं पुढील आपण सांगणार आहोत। पाच मिनिटात आपल्या ह्या खरबूज वड्या तयार होणार आहेत। ही वडी खराब होत नाही, किती दिवस टिकू शकते, कारण काही पाक बनलेला असतो साखरेचा, त्याच्यामुळे त्या पाकात शिजलेला असते पूर्णपणे। यातलं पाण्याचा दुरावा आहे ती नष्ट झालेला असते, त्याच्यामुळे ही खूप दिवस टिकू शकते आणि पाहिजे तशी मी त्याला खाऊ शकता। बघूया आपण कशी बनते पुढे घेऊया। आपल्या ही खरबूज वड्या पूर्ण तयार झालेल्या आहेत। आपण आता एका ताटात काढून घेऊया। ताटाला मी थोडंसं साजूक तूप लावून घेतलेलं आहे। आता आपण काढून घेऊया। पात्राने किंवा वाटीनं आपण हे चटकं बसत असं मी असं उलटाने असं सारून घेतलेलं आहे। आता मी सपट ह्याने असं चटके बसत ना, हाताला गरम असते ह्याने चोपून घेते, म्हणजे कापल्यानंतर ते असं फसकणार नाही। गरम आहे तोपर्यंत चोपून घ्यायचं।
थंड झाल्यानंतर चोपणार नाही, सरकणार नाही, घट्टपणा येतो. हे आपली चोपून झालेले आहे. असं एक जरा कोमट झालेलं आहे. आपण कोमट ह्याच्यात ह्याला असं काप काढून घेऊ. थंड झाल्यानंतर कडकपणा आल्यानंतर काप तुटून निघणार नाहीत. हे पहा, आपले खरबूजची वडी तयार झालेली आहे. आपण केलेली सुकलेली आहे ही वडी. आपण ही खराब होणार नाही, आपण कधी पण खाऊ शकता. कारण काही ठिसून उकडून साखरेच्या ह्याच्यातून घट्ट झालेली आहे आणि अशी खुसखुशीत झालेली आहे. खुसखुशीत झालेली आहे, त्याच्यामुळं ही खराब होणार नाही. यात पाण्याचा ओलावा राहिलेलाच नाही, त्याच्यामुळं मस्त झाली. आपण एखाद्या भरणीत किंवा डब्यात भरून आपण नंतरही खाऊ शकता.